नमस्कार. यकृत आणि आयुर्वेदच्या पुढील भागात आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. तर सर, जे तुम्ही यकृत विकार सांगितले, तर त्याच्यासाठी कोणकोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या तपासणी रुग्णांनी करणं गरजेचं आहे? हो, आता कसं असतं की ॲलोपॅथीमध्ये कुठलेही आपण जसं आयुर्वेदाचं निदान करतोयच, पण तरीसुद्धा आपण ॲलोपॅथिक काही जे काही निदान पद्धती आहेत ते आपल्याला खूप उपयोगी पडते पेशंटची चिकित्सा करण्यासाठी. हे होतं सगळ्यात म्हणजे याच्यामध्ये रक्त तपासण्या करणं खूप गरजेचं आहे. आता मी जसं सांगितलं की पिवळेपणा वाढतो, तर त्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट, त्याच्यामध्ये सिरम बिलिरुबिन डायरेक्ट, इनडायरेक्ट, त्याच्यानंतर HGOT, HGPT, ह्या ज्या आहेत त्या लिव्हरमध्ये किती सूज आहे किंवा लिव्हरचं खराब काय व्हायला लागले, किती प्रमाणात खराब व्हायला लागले हे त्याच्यामध्ये कळतं. आणि सिरम अल्कलाइन फॉस्फेटेज, तर हे लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणून ह्या सगळ्या तपासण्या आपल्याला केल्या जाव्यात. त्याच्यानंतर CBC म्हणजे त्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन्स असतील तर WBCचं काउंट वाढले काय, किंवा काही पेशंट्समध्ये प्लेटलेट काउंटसुद्धा ह्याच्यामध्ये कमी व्हायला लागतात किंवा रक्तस्राव व्हायला लागतो. तर तशा पद्धतीचे सुद्धा काही कंडिशन्स ह्याच्यामध्ये आपल्याला सापडायला लागतात. तर म्हणून CBC आपल्याला आणि प्लेटलेट काउंट ह्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट. आणि काही पेशंट्समध्ये आपण जसं मी सांगितलं की काही वेळेला मिनरल्स कमी येतात किंवा हे होतात, त्यामुळं पोटॅशियम लेवल त्यांची मेंटेन आहे का, किंवा ज्या वेळेला ॲसायटीचे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सोडियम कमी होतं, क्लोराईड्स कमी होतात, म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात त्याचं इम्बॅलन्स बऱ्याच वेळेला पेशंट्समध्ये होत राहतं, कारण खात नाहीत पेशंट किंवा लिक्विड जास्त जात नाहीत, त्यामुळे त्यांचं हे कमी व्हायला लागतं. आणि पोटॅशियम K+ हे, त्यामुळं सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड्स हे बघितलं गेलं पाहिजे त्या पेशंटचं. तर तुम्हाला अजून पेशंट्समधली कंडिशन चांगली कळायला लागते. पुढच्या कंडिशन्स आहेत पण त्याच्यामध्ये ह्या तपासण्या करणं खूप गरजेचं आहे. युरिन तपासणीमध्ये बाईल सॉल्ट्स आणि बाईल पिगमेंट्स पॉझिटिव्ह येतात काळवीच्या पेशंट्समध्ये, त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला युरिन टेस्ट करणं गरजेचं आहे. फक्त कसं होतं की नंतर लिव्हर खराब होता होता किडनीवर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागला आहे का हे बघण्यासाठी आपल्याला किडनी फंक्शन टेस्ट करणं पण गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम युरिक ॲसिड आणि ब्लड नायट्रोजन लेवल, तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ते किडनी फंक्शन टेस्ट म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असतो. तर रक्तातल्या आणि ह्या युरिनमधल्या हे बेसिक टेस्ट आपण केल्या की आपल्याला एक अंदाज येतो की पेशंटचं नुसतं लिव्हरच खराब झालं की किडनीपर्यंत गेलं आहे किंवा किडनीवर सुद्धा त्याचा काय परिणाम व्हायला लागला आहे. तर ह्या गोष्टी तपासणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मेन टेस्ट आपण त्या ह्याच्यामध्ये काय करत असतो, तर नॉर्मल सोनोग्राफी जी असते हे असते. तर त्याच्यामध्ये लिव्हरचा साईज वाढला आहे का, किंवा त्याच्यामध्ये पित्ताचे खडे आहेत का, किंवा पित्ताचा खडा एखादा बाईल डक्टमध्ये अडकला आहे का, तर हे आपल्याला 100% कळतं. आता रक्ताचे जे रिपोर्ट्स करतो त्याच्यामध्ये सिरम बिलिरुबिन हे 1.5 नॉर्मल असतं. तर काही याच्यामध्ये कावीळमध्ये 3-4 पर्यंत ते वाढतं नॉर्मल कावीळमध्ये, आणि काही कावीळमध्ये 7-8 पर्यंत पण जातं. आणि काही दारू पिणाऱ्या पेशंटमध्ये ज्यावेळेला कावीळ होते तर ह्याचं प्रमाण हे 15, 20, 25 पर्यंत पण जातं हे होतं. आणि त्याचा परिणाम नंतर जे खूप घातक असतो हे असतो. त्यामुळे विशेषतः दारू पिणाऱ्या पेशंटमध्ये त्याचं प्रमाण अजून जास्त आपल्याला झालेलं दिसतं हे होतं. आणि मग त्या अनुषंगानं आपल्या ह्या काही सोनोग्राफीमध्ये अजून क्लिअर पिक्चर मिळतं. मग हिपॅटोमेगॅली किती आहे, म्हणजे लिव्हर किती वाढलं आहे किंवा स्प्लीन किती वाढले, तर हे आपल्याला कळतं. त्या पेशंटमध्ये पोटात पाणी व्हायला चालू झालं आहे का, ते कंडिशन्स आहेत का, की पोटात पाणी झालेलंच आहे पण त्याची अजून पाणी किती प्रमाणात आहे, तर ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळू शकतं, हे कळू शकतं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची काही वेळेला आपल्याला MRI सुद्धा करावा लागतो हे होतं. मग काही पेशंट्समध्ये ज्यावेळेला कॅन्सरसारखी एखादी गाठ लिव्हरमध्ये झाली आहे किंवा ही झाली आहे, ती किती मोठी आहे, ती कुठेपर्यंत पसरलेली आहे, तर हे पाहण्यासाठी पोटाचा MRI केला जातो हे होतं. आणि ते MRIमध्ये अजून क्लिअर पिक्चर आपल्याला खूप छान पद्धतीनं कळतं हे होतं. आणि पित्ताचे खडे जर तयार झाले असले तर ते पित्ताचे खडे सुद्धा किती मोठे आहेत, किती आहेत, तर हे सुद्धा कळतात. आणि फॅटी लिव्हर चेंजेस झाले आहेत का, म्हणजे फॅट्स जास्त साठून तिथं जर फॅटी लिव्हर चेंजेस झालेत का, हे सुद्धा आपल्याला सोनोग्राफी किंवा MRIमध्ये अजून स्पष्ट कळायला लागतं. तर त्यामुळं ह्या तपासण्या करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळे लिव्हर डिसऑर्डर कितपत आहे आणि कुठल्या आजार नेमका आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं किती वाढ आहे, त्या पेशंटला जीवाला धोका आहे की हे लवकर बरं होऊ शकतं, ते अजून जास्त आपल्याला क्लिअर कट पिक्चर आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्या तपासण्या केल्या
की आपल्याला 100% हे होतात. काही केसेस अशा पण येतात की ज्याच्यामध्ये पोर्टल हायपरटेन्शन, पोर्टल जे काही आहे तर त्याच्यामध्ये तिथलं प्रेशर वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये कधी कधी रक्ताच्या गुठळ्या पण आजकाल आढळत आहेत पोर्टल व्हेनस सिस्टीममध्ये, आणि ते गुठळ्या अडकल्यामुळं पुढचं लिव्हर खराब व्हायला लागतं हे होतं. तर ते सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याची काही चिकित्सा किंवा काही वेळेला सर्जिकल सुद्धा तिथं काही गोष्टी कराव्या लागतात. तर सर आता तुम्ही जसं सांगितलं की लिव्हर सिरोसिस म्हणा, अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आहे किंवा हिपॅटायटिस बीचे पेशंट आहेत, बरेच पेशंट सांगितले तुम्ही लिव्हर डिसऑर्डर्सचे. तर त्याच्यामध्ये आयुर्वेद अनुषंगाने काही चिकित्सा पद्धती सांगितल्यात का? शोधन चिकित्सा म्हणा, शमन चिकित्सा म्हणा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हो, सगळ्यात मेनली कसं आहे की लिव्हरवर बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की खूपशा ॲलोपॅथिक ड्रग्स खूप काही नाही आहेत त्याच्यामध्ये, आणि यकृतातलं पित्त काढून टाकून आपल्या यकृतावर काम करणारी आयुर्वेदामध्ये खूप सारी ड्रग्ज आहेत की जिथं आता आपल्याला हिमोग्लोबिन कमी झालं असतं तर हिमोग्लोबिन सुद्धा वाढवणारी औषध आहेत. म्हणजे आता यकृत प्लेहरी लोह, महामृत्युंजय लोह, म्हणजे अशी औषधं आयुर्वेदामध्ये आलेली आहेत म्हणजे जे मृत्यूला सुद्धा रोखणारी आहेत, आणि रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी लोहभस्म वापरलं जातं हे होतं. म्हणजे इथूनच कळतं की त्यांना माहित होतं की लिव्हर डिसऑर्डर झाले की HB पण कमी येणार आहे, आणि ते HB वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. म्हणजे हे बेसिक सांगितलं तुम्हाला. तर सगळ्यात मेनली काय आहे की कुठलाही यकृताचा आजार, प्लेहेचा आजार असेल हे असेल तर सगळ्यात मेन त्याचं काय हे असेल तर त्याच्यामध्ये व्हिरेशन थेरपी हे करणं, म्हणजे त्या पेशंटला ते पित्त जास्त प्रमाणात जे झालेलं आहे तर ते गुदमार्गे थ्रू ते पित्त सगळं काढलं जातं हे बेसिक ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहे. तर बऱ्याच वेळेला आजकाल काविळीवर बरेच असे वैद्य जे पूर्वीचे देशी औषध म्हणून दिले जातात हे होतात, तर त्याच्यानं पेशंटला 5-6 वेळेला पोट झडून जातं आणि ते पित्त सगळं निघून जातं आणि पिवळटपणा कमी येतो. असा अनुभव बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी घेतलेला असतो. आणि तो जर गेला, पित्त निघून गेलं की पेशंटला लगेच बरं वाटायला लागतं. अशुद्ध पित्त ते निघून जातं जास्त पिवळटपणा, मग डोळ्यातला पिवळेपणा कमी येतो, पेशंटला जर भूक लागायला लागते, मळमळ कमी येतं, ठेवायला लागतं. तर म्हणून व्हिरेशन थेरपी जी आहे ती आपल्याला द्यावी लागते. काही पेशंटमध्ये पहिले 2-3 दिवस जास्त पोट झाडण्यासाठी औषध द्यावं आणि नंतर मग 1 दिवस 8 दिवस पोट झाडण्यासाठी औषध द्यावं. मग जर ते लिव्हर सिरोसिस असेल तर त्या पेशंटमध्ये तुम्हाला पहिले आठवडाभर रोज पोट झाडणारे औषध द्यावे, नंतरच्या आठवड्यामध्ये 1 दिवस 8 दिवस द्यावी, नंतरच्या आठवड्यामध्ये 2 दिवस एकदा द्यावं. म्हणजे ते पित्त जेवढं झडून जाईल तेवढं लिव्हर काम चांगलं करायला चालू होतं आणि इतर औषधांचं काम तुमचं अजून जास्त चांगल्या पद्धतीनं होतं. मग कसं असतं की जे नेहमीची आपली जी व्हिरेशनची पद्धत आहे इथं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला व्हिरेशन द्यावं लागतं हे होतं. लक्षात आलं? म्हणजे त्या ह्याच्यामध्ये इतर रोजच्या रोज पेशंटला 4 ते 5 वेळेला 3 वेळेला पोट झडलं पाहिजे हे असतं, म्हणजे ते पित्त निघून जातं हे होतं. आणि ह्या पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला दुधावर ठेवलं जातं. शुद्ध देशी गाईच्या दुधावर जर पेशंटला ठेवलं तर पेशंट रिकवर होतो. साधे कावीळ सुद्धा 7-8 दिवसात कव्हर होतात. त्याच्यापेक्षा जर ह्याचा कावीळ असेल तर ते 15 दिवसात सुद्धा बरं होतं. बऱ्याच जणांना विचारतात की सर हिपॅटायटिस बीवर ट्रीटमेंट आहे का? तर आयुर्वेदामध्ये काही खूप छान औषधं आहेत की जे हिपॅटायटिस बी बऱ्याच वेळा निगेटिव्ह येत नाही, पण पूर्ण पेशंट बरा होऊन जातो, त्याला काही लक्षणं राहत नाहीत हे होतात. असे कितीतरी पेशंट आम्ही केलेत की हिपॅटायटिस बी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं हे होतं. त्यातलं पटोल कटुरोहिणी काढा म्हणून एक खूप छान औषध आहे, तर खूप छान पद्धतीने काम करतं ते. तर इतकी छान औषधं त्याच्यामध्ये आलेली आहेत की आपण त्या पेशंट्समध्ये आपण ते देऊन ते बरे करू शकतो हे करू शकतो. त्यामुळे विरेचन एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. आणि ज्यावेळेला खूप पोटात पाणी झालेलं असतं आणि हे पोट झडलेले औषध देऊन पेशंटला थकवा येतो, त्यावेळेला दुधाचा बस्ती, काही जी कडू औषध आहेत, शतावरीसारखं औषध टाकून त्याच्यामध्ये दूध शिजवून त्याच्यामध्ये तिक्त घृत, शतावरी घृत घालून पेशंटला इनिमा दिला जातो हे होतं. आणि त्यामुळं त्या शरीराचं पोषण पण होतं आणि छोट्या प्रमाणाचे जे दोष आहेत ते निघून पण जातात हे होतात. त्यामुळे थकवा पण कमी येतो. मग ते 8 दिवस ते बस्ती दिलं जातं आणि मग परत गरज लागली तर परत थोडंसं पोट झाडायचं औषध द्यायचं. म्हणजे इकडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे बरेच वेळेला काय करतात आयुर्वेदिक वैद्य किंवा काही जणांना थोडी माहिती कमी असते, त्यामुळे ते कंटिन्युअस व्हिरेशनच देतात. तर तसं नाही व्हायला पाहिजे. पेशंटची ताकद पण बघितली पाहिजे. पेशंटचं ताकद जर खूप कमी होत असेल तर त्याला कधी बस्ती ट्रीटमेंट ही दिली पाहिजे हे होतं. मग आता कसं आहे की काही ज्यामध्ये 15-20 हे आहेत तर त्याच्यामध्ये देवडांगरी म्हणून औषध आहे, तर त्याचं फांड दिलं जातं नस्य, तर ते पिवळं पाणी सगळं काढतं हे असतं. ह्याच्यानं आजार कमी येत नाही, पण जी लक्षणं वाढलेली आहेत तर ते कमी यायला लागतात पेशंटला हे होतं. मूळ आजार पोटातूनच बरं करायचं आहे.
पण काही आजार असे लक्ष हे आहेत की ते दिल्यामुळं तिथलं पिवळटपणा कमी येतो हे होतं. तर हे पंचकर्मामध्ये पण इन्क्लूड आहे. म्हणून हे पिवळटपणा कमी येण्यासाठीचे बरेचसे उपाय आपल्याला करावे लागतात, ज्या वेळेला 15-20 बिलिरुबिन आहे. पण इतर वेळेला मग तुम्ही बाकीची साधी औषधं आहेत, म्हणजे जे आरोग्यवर्धिनीसारखं औषध आहे, जी लिव्हरवर श्रेष्ठ आहे, पण ते कुठं किती वापरावं हे वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावं. म्हणजे आम्ही काही औषधं सांगतो ते तुम्ही तुमच्या मनानं घेऊ नका, तर एखाद्या तिथल्या जवळच्या वैद्याकडे तुम्ही दाखवूनच ते घ्यावं. तर हीच आमची त्याच्यामध्ये अपेक्षा असते. तर कोरफडसारखं औषध आहे जे लिव्हरवर खूप छान काम करतं. एरंडाचं पत्र आहे, त्याचं रस सुद्धा खूप छान काम करतं, जे लिव्हरवर काम करतं. तर ही खूप सारी औषधं आहेत की जी अगदी छान पद्धतीनं हे. आता गोरोचनादी वट्टी म्हणून आहे, तर ते पित्तखडा कमी करतं, हे करतं. मग आपल्याला शरपुंका म्हणून वनस्पती आहे, ते प्लीहग्न आहे, प्लीहाचं हे कमी करतं. रोहितक म्हणून औषध आहे, रोहितकारिष्ट, तर ते प्लीहाचं रोग कमी करतं. तसंच ते लिव्हरचं पण कमी करतं. आता जसं मी सांगितलं महामृत्युंजय लोह आहे, तर ते लिव्हरवर खूप छान बेस्टेस्ट औषध आहे. तर ते इतकं छान पद्धतीने काम करतं. यकृत प्लिहारी लोह आहे. तर असे लोहकल्प पण वाढवणारे औषधं आहेत. आणि हे पण आपल्या लिव्हरमधलं किंवा ह्याच्यातलं पित्त कमी करणारी सुद्धा औषधं जी आहेत. आणि जे त्यामुळे जो थकवा आलाय, ज्यामुळे हे आलंय, तर त्या थकवा कमी करणारी सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप सारी औषधं आपल्याला आढळतात. फक्त कुठल्या कंडिशन्समध्ये कुठल्या ह्याच्या ते वैद्यांच्या सल्ल्यानं ही सारी औषधं घ्यावीत हे होतात. आता फॅटी लिव्हर चेंजेस आहेत हे, तर त्याच्यामध्ये पटोलादी चूर्ण खूप उपयोगी पडतं, आरोग्यवर्धिनी खूप उपयोगी पडतं. ही औषधं आहेत, पण आपल्याला ते वैद्यांनी ती बघून द्यावीत काय केलं पाहिजे हे असतं. म्हणजे ते फॅट्स पण पचतात आणि त्याचे हे पण व्हायला साईड इफेक्ट्स पण होणार नाहीत तुम्हाला. तर त्यामुळं किंवा काही पेशंटमध्ये आपण कुमारी देतो, तर कुमारी सुद्धा खूप छान, खरंच छान उपयोगी पडतं. त्याचे लिव्हर एकदम क्लिन्झिंग व्हायला लागतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारी औषधं आहेत, जी साधी वनस्पती आहेत, त्या इतक्या छान पद्धतीनं हे होतात. आता भुईआवळा म्हणून वनस्पती आहे, तर त्याच्या मुळाचा जर रस दिला तर पित्ताचे खडे सुद्धा फुटतात. 12-12, 13-13 MM चे खडे सुद्धा फुटलेले आम्ही बघितले हे होतात. तर इतकं छान औषधं आपल्याकडे आयुर्वेदामध्ये आलेले आहेत. आणि ती नक्कीच तुम्हाला ह्या लिव्हर डिसऑर्डर्स कमी करण्यासाठी काम होतात. अगदी लिव्हरचे कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा उपचार आपल्याला करता येतात. पण प्रत्येक काही आजाराच्या अनुषंगाने काही लिमिटेशन्स पण आहेत, ज्यामध्ये तो आजार आपण मेंटेन करू शकतो, पण काही वेळेला पेशंट पूर्ण बरा होईल ह्याची शाश्वती देऊ शकत नाही. पण खूप लवकर जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला जाणार. तर सर, आता तुम्ही यकृत विकारावरती जी चिकित्सा सांगितली, त्याचप्रमाणेच यकृत विकार होऊच नये म्हणून त्यासाठी तुम्ही आहार विहारात मग काय सल्ला द्याल? हां, तर आता मी पहिल्यांदा जे काही सांगितलंय की व्यसनं सगळी पहिला बंद झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की जोपर्यंत त्यांनी ते बंद करणार नाही, कारणं जर ती बंद झाली की नक्कीच हे होईल. त्याच्यानंतर आंबट खाणं, जसं मी सांगितलं, खारट खाणं, तिखट जास्त खाणं, जास्त तेलकट खाणं, हे सगळं बंद केलं गेलं पाहिजे. बाहेरचं आजचं जे काही खाणं आहे ते एकदम बंद केलं गेलं पाहिजे. आजकाल तेलामध्ये सुद्धा पाम तेल खूप मिक्स होऊन येतं, त्यामुळं सुद्धा हे फॅटी लिव्हर चेंजेस आपल्याला दिसतात. किंवा पनीरचे पदार्थ किंवा चीजचे पदार्थ आहेत, किंवा आजकाल खूप वेगवेगळे म्हणजे जे केकवरचे जे क्रीम्स आहेत, हे सुद्धा खूप स्टिकी आहेत, स्निग्धता खूप आहे त्यांच्यामध्ये, आणि ते फॅटी लिव्हर चेंजेस निर्माण करायला चालू जातात. मेनली म्हणजे दारू पिणं किंवा त्याच्यानंतर जागरण करणं, दुपारची झोप, खूप उशिरा जेवणं, हे सगळ्यात टाळलं गेलं पाहिजे हे होतं. आणि बरेच जण म्हणजे आपलं ते कौतुक हे असतं की मी एवढं तिखट खातो, हे करतं, पण ते थोडे दिवस असतं, नंतर तुम्हाला 10-15 वर्षानंतर नक्कीच त्याचा त्रास व्हायला लागतो. पित्ताचे आजार तयार होत लिव्हरसुद्धा खराब होऊ शकतं, किंवा स्प्लीनवर सुद्धा त्याचा एक प्लीहा जी आहे ती पण खराब होऊ शकते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये प्रमाणशीर तूप पाहिजे. हे रोज सकाळी 1 ते 1.5 चमचा, संध्याकाळी 1 ते 1.5 चमचा तूप खाल्लं की आपल्या आहारामध्ये असेल तर त्याचा खूप छान परिणाम दिसतो. थोड्या प्रमाणात सकाळच्या वेळेत थोडंसं दही खाणं हे सुद्धा चांगलं आहे, पण जास्त आंबट असेल तर ते चुकीचं आहे. ताजं ताक घेणं हे सुद्धा लिव्हर डिसऑर्डर्स होऊ नये म्हणून, पित्त होऊ नये म्हणून खूप चांगलं आहे. काही मधुर पदार्थ म्हणजे काही फळं जे आहेत, डाळिंब आहे, त्याच्यानंतर किवी आहे, संत्रा आहे, मोसंबा आहे, केळ आहे, तर हे सुद्धा लिव्हर डिसऑर्डर्स होऊ नयेत म्हणून ह्याचे सुद्धा खूप छान उपयोग होतो. त्याच्यानंतर बेदाणे आहेत, मनुके आहेत, हे सुद्धा खूप उपयोगी पडतात. तर आहारात मग काही चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, आणि ज्या आंबट तळलेलं तेलकट तिखट हे अगदी चवीपुरतं तेवढंच थोड्या प्रमाणात जर खाल्लं तर तुम्हाला कुठलाही ह्याचा
त्रास होणार नाही. आणि नक्कीच तुम्ही लिव्हर डिसऑर्डर्स, लिव्हरच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि मेनली गुटखा, मावा, तंबाखू हे जे काही पदार्थ आहेत ते पूर्ण बंद, नशिले पदार्थ बंद आणि दारू पूर्ण बंद झाली पाहिजे. तर तुमचं लिव्हर हे 100% छान राहतं. त्याचं चयापचय क्रिया चांगली होऊन लिव्हर ठेवायला लागतं. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर घेतलं तर लिव्हरचं अजून हे होतं. आणि वर्षातून तुम्ही जर विरेचन घेतला, विरेचन थेरपी जे आपण शरद ऋतूमध्ये करतो, तर ते जर घेतलं तर लिव्हर अजून स्वच्छ होऊन जातं. नॉर्मली थोडेफार जे दोष साठतात तर ते सगळे निघून जातात, पित्त सगळं निघून जातं. त्यामुळे लिव्हर अजून स्वस्थ तुमचं राहू शकतं आणि 100% राहणार, ही जी मी शास्त्रोशी खात्रीच देतो तुम्हाला. त्यामुळे विरेचन सगळ्यांनी करून घ्या. आणि रक्तमोक्षणसुद्धा कधीतरी वर्षातून 2 वर्षातून जर रक्तमोक्षण केलं तर अजून लिव्हर फ्रेश व्हायला हे होतं. तर हे नक्की तुम्ही सर्वांनी करून बघा, तर तुम्हाला त्याचा उपयोग म्हणजे चांगलाच हे होतं. त्याच्यावर थोडंसं योगा आणि प्राणायाम हे होतात. हे नॉर्मली जे काही आपण नॉर्मली योगा आणि प्राणायाम जे करतो तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये असलं पाहिजे, की त्या आता समजा आपण सूर्यनमस्कार करतो तर ते लिव्हरवर सुद्धा त्याचा परिणाम चांगला येतो आणि तो नॅचरलीच त्या पित्त किंवा नको असलेले फॅट्स ते काढून टाकतो आणि लिव्हरचं आयुष्य वाढतं. तर त्यामुळे योगा प्राणायाम सुद्धा महत्त्वाचा आहे. आहार विहाराबरोबर काही व्यायामातले प्रकार जे आहेत तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर हे नक्की केलं की तुम्हाला लिव्हर डिसऑर्डर्स होणार नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण यकृत विकार, त्याची कारणे, त्याची लक्षणे, त्याचबरोबर विविध आजार, कोणकोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत, रुग्णांनी कोणता आहार विहार केला पाहिजे, त्याबद्दल कोणती चिकित्सा करायला पाहिजे, कोणत्या जवळच्या वैद्यांकडूनच चिकित्सा केली पाहिजे, हे तुम्ही जे सांगितलं त्यामुळे आपल्या श्रोत्यांना त्याचा खूप चांगला फायदा होईल हो. अशी मी आशा करतो. आणि इथेच थांबूयात. धन्यवाद.